तर नमस्कार मित्रांनो, मी श्रेष आणि आज आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावातील एक वसलेलं मल्लिकार्जुन हे मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी श्रेष आणि आज आपण बघणार आहोत चिपळूण तालुक्यामधील शिरंबे गावातील मल्लिकार्जुन हे मंदिर. तर मग चला मित्रांनो बघूया. कोकणातील हे एक अनोखे जलमंदिर आहे. स्वच्छ पाण्याच्या तलावाच्या अगदीच मध्यभागी असलेल्या या मंदिराची शिवकुंड वर्षभर निम्म्याहून अधिक काळ पाण्यात बुडालेली असते. या मंदिरामध्ये दर श्रावणामध्ये खूप गर्दी पाहायला मिळते. म्हणून निसर्ग आणि अध्यात्माचा हा अद्भुत संगम पाहण्यासाठी एकदा नक्की भेट द्या या मंदिराला. तर आज आपण चाललो आहोत चिपळूण तालुक्यामधील वीर देवपाट या वॉटरफॉलला. तर मग चला मित्रांनो, आता मी आहे वीर देवपाटच्या वॉटरफॉलच्या रोडलाच आहे. तुम्ही बघू शकता किती खडबडीत आहे रोड. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र आणि त्याची बायको आहे, ते मागे आहे, मी पुढे आहे. सगळा बघूया आपण आज वीर देवपाट वॉटरफॉल. तर मग चला मित्रांनो, आपण तिथे पोचल्यानंतर आपण ब्लॉग चालू करू पुढचा. तर मित्रांनो बघू शकता इकडे सगळीकडे नाचणी लावलेली आहे लोकांनी, आणि आपल्या साईडला आपण भात लावले. जास्त करून लोकांनी इकडे नाचणी लावली. थोड्याच प्रमाणात इकडे लोकांनी शेती केली, बाकी सगळीकडे नाचणीच आहे. हे पूर्ण असा मोकळा रोड आहे आपल्या वीर देवपाटला जायला. आणि मध्ये मध्ये खरबडीत आहे आणि मध्ये मध्ये चांगला पण रोड आहे इकडे. एकदम सुंदर असं वातावरण झालं इकडे. आणि तिकडे पुढच्या साईडला आता काळोख केलाय पावसाने, तर बघूया आपल्याला पाऊस मिळतो का पुढे. तर आत्ता आपण आलो आहोत वीर देवपाटच्या रोडला आलो, आतमध्ये आलो. आता इथे पुढे त्यांचं गावचं मंदिर आहे, त्याच्या पुढेच वीर देवपाट वॉटरफॉल आहे. इकडे सगळे म्हणजे जांभ्याची सगळी माती आहे. त्यासारखे दगड इकडे मिळणार नाही, पूर्ण जांभा. इकडे जांभ्याचे खाणी इकडे खूप आहेत. हा आपण चढलो पुढे गावचं त्यांचं मंदिर मिळेल वीर देवपाटचं. बघू शकता हे गावचं मंदिर आहे वीर देवपाटचं. हा रोड वॉटरफॉलकडे जातो. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत. इथे आपण आपली गाडी लावली आहे आणि इकडे आपल्याला पुढे जायचं आहे. मित्र येतोय मागून, वाट बघतोय. पाऊस पण थोडा लागतोय. जास्त नाही. आणि ड्रोनच्या फुटेज 2 नाही तर 3च काढले. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटून जाते. मित्रांनो, आता पोचलो आपण वॉटरफॉलला. तर आता बघूया आपण. खाली फॅमिली आहेत वाटतं, पोरं वगैरे आहेत. इथून जायला लागतं खाली. चला मित्रांनो, आता आपण आलो फायनली. बघू शकता